एका जंगलामध्ये अनेक प्राणी आनंदाने जीवन जगत होते. त्याच जंगलातील तलावाजवळ एक कासव राहत होता. एके दिवशी कासव तलावात पोहत असताना एक ससा तलावावर पाणी पिण्यासाठी आला. कासवाला पाहून ससा म्हणाला, "अरे कासवा, काय पाण्यात पोहतेस? माझ्यासारखा जमिनीवर खेळायला ये." ससोबा, आता माझी इच्छा नाही आहे जमिनीवर यायची. मी इथेच आनंदी आहे. म्हणजे तुला जमिनीवर चालता येत नाही तर? ससेराव, मजाक छान करता तुम्ही. कासवा, जर तुझ्यात हिंमत असेल तर लाव माझ्याशी धावण्याची शर्यत. ठीक आहे ससोबा, आपण उद्या लावूया शर्यत. मला तुला हरवायची आहे. खूप दिवस झाले मी कुणाला हरवलो नाही. ठीक आहे, आपण एकमेकांना स्वावलंबनाची संधी दिली पाहिजे. दुसऱ्या दिवशी ससा आणि कासवाने शर्यतीचे स्थान निश्चित केले. ससा म्हणाला, आपल्या जंगलातील सर्वात उंच डोंगरावर जो अगोदर पोहोचेल तो विजयी होईल. यावर कासव म्हणाला, ठीक आहे, मी तयार आहे. ससा आणि कासवाची शर्यत म्हणजे जंगलातील सर्व प्राण्यांसाठी कुतूहलाचा विषय झाला होता. त्यामुळे त्यांची शर्यत पाहण्यासाठी जंगलातील अनेक प्राणी जमा झाले होते. आजच्या ह्या शर्यतीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कोल्होबावर आली. कोल्होबा म्हणाले, आपल्या जंगलातील जमलेल्या सर्व प्राणी मित्रांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह्या जंगलाचे राजेसाहेब सिंहराज यांनी भूषविलेले आहे. मी त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करीत आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून वाघोबा दादांचे आगमन झालेले आहे. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आहे. तसेच ह्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व प्राणी मित्रांचे मी शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो आहे. आजच्या ह्या शर्यतीचे पंच म्हणून नीलकमल पक्षी आणि खारुताई असतील असे घोषित करण्यात येत आहे. तरी मी पंचांना विनंती करतो की त्यांनी शर्यतीला सुरुवात करावी. शर्यतीच्या ठिकाणाची रूपरेषा उंदीर मामाने आखली. आणि त्यानंतर ससा आणि कासव हे शर्यतीच्या ठिकाणी हजर झाले. ह्या शर्यतीचे पंच नीलकमल म्हणाले, या शर्यतीमध्ये आपल्या जंगलातील सर्वात उंच डोंगरावर जो प्रथम पोहोचेल तो विजयी घोषित करण्यात येईल. तुम्ही तयार आहात ना? दोघांनीही होकारार्थी मान हलवली. ह्या शर्यतीचे दुसरे पंच खारुताई म्हणाल्या, चला शर्यतीला सुरुवात करूया. मी शिटी वाजवली की शर्यतीला सुरुवात होईल. चला, 1 2 3. आणि शर्यत सुरू झाली. कोल्ह्याने आपले समालोचनाचे काम चालू केले. ससा अत्यंत चपळतेने कासवाच्या पुढे जात आहे. सशाजवळ धावण्याचा वेग असल्यामुळे तो त्याचा उपयोग करत आहे. आणि कासव मात्र तुरुतुरु चालत आहे. कासव सशापेक्षा खूप मागे राहिलेला आहे. परंतु कासवाने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिलेला नाही आहे. दुसरीकडे ससा विजयाकडे वाटचाल करतो आहे. ससा आपल्या वेगावर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि विजयाचा अंदाज घेत आहे. तर कासव हळूहळू का होईना पण स्थिरपणे मार्ग काढत आहे. कासवाला माहित आहे की आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी आत्मसमर्पण आणि सहनशीलतेची गरज आहे.
आणि ह्यानंतर ससा जंगलातील एका मनमोहक ठिकाणी आलेला आहे. आणि हे काय, हे सुंदर परिसर पाहून ससा स्वतःला रोखू शकत नाही आहे. त्याने धावण्याच्या शर्यतीकडे दुर्लक्ष केलेले आहे आणि तो खेळण्यात आणि खाण्यापिण्यामध्ये गुंग झालेला आहे. काय झाले असेल सश्याला? सश्याला गर्व तर आला नाही ना आपल्या वेगाचा? त्याला असे तर वाटत नसेल ना की आपण खूप पुढे आलो आहोत कासवाच्या? त्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून, कारण सश्याला आता आपला विजय दिसत आहे. तर दुसरीकडे कासव सातत्याने पुढे जात आहे. कासवाचा शर्यत जिंकण्यासाठीचा संघर्ष वाख्यान्यजोगा आहे. हे काय, ससा खाऊन खेळून दमला आणि आराम करत आहे, तर कासव आपल्या ध्येयाकडे पुढे जात आहे. आणि काही क्षणातच कासव सश्याला मात देऊन पुढे जाण्यास तयार झालेला आहे. तर ससा शांत झोपलेला आहे. त्याला शर्यतीचे भानच राहिलेले नाही आहे. कासवाने सश्याकडे पाहिले आणि तो थोडा विचार करू लागला. कासव सश्याजवळ गेला आणि कासवाने सश्याला जागे केले. ससा जागा झाला आणि त्याला शर्यतीची आठवण झाली. तो पुढे जाण्यास निघाला. काही अंतर पुढे जाऊन ससा थांबला. मागून कासव येत होता. सश्याने कासवाला जवळ येऊ दिले आणि ससा म्हणाला, मित्रा, तू तर ही शर्यत जिंकू शकत होतास, तरी पण तू मला का जागे केलेस? कासव म्हणाला, मित्रा, आपल्यामध्ये शर्यत नाही तर सहकार्य हवे आहे. एकमेकांना समजून आणि सांभाळून आपण पुढे जाऊ शकतो. स्पर्धा करून आपण स्पर्धेत जिंकू शकतो, परंतु जर आपण सोबत पुढे जाण्यासाठी सहकार्य केले आणि मदत केली तर आपण सर्वच पुढे जाऊ शकतो. ससा म्हणाला, मित्रा, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मला माफ कर मित्रा. चल, आज आपण ही शर्यत दोघेही जिंकू. कासव म्हणाला. चल मित्रा. अशा प्रकारे या शर्यतीत ससा आणि कासव दोघेही विजयी झाले. या शर्यतीने आपल्याला संदेश दिला की आपल्या माणसांमध्ये स्पर्धा नाही तर सहकार्य आणि मदतीचा हात हवा असतो. आपण पुढे जात असताना आपल्या माणसांना सहकार्याचा हात द्यायचा असतो. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू.